आज आपण दिवाळी फराळामध्ये बनवणार आहोत जाळीदार अनारसा। तर त्यासाठी 1 किलो राशनचे तांदूळ इथे 3 दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवले, स्वच्छ असे धुवून भिजत ठेवायचे। त्याच्यामध्ये ज्या टायमिंगला आपण भिजत घातले त्याच टायमिंगला आपल्याला पाणी बदलायचे। तर 3 दिवस तांदूळ भिजले की चाळणीवरती काढून घ्यायचे। पाणी निथळलं की आपल्याला फॅन खाली 1 तासासाठी सुकवून घ्यायचे। बघा छान असे तांदूळ आपले सुकले की आपल्याला आता मिक्सरला दळून घ्यायचे आणि गव्हाच्या पिठाची जी चाळण असते त्याने छान असं हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचे। बघा पीठ छान तयार झाले, पिठामध्ये छान असा ओलसरपणा आहे। आता याच्यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे। तर 1 किलो तांदळासाठी इथे पाऊण किलो आपण गूळ वापरलाय। गूळ किसून घ्यायचा आहे म्हणजे एकजीव होतो पटकन। दोन्ही हातावरती अशा पद्धतीने पीठ आपल्याला चांगलं असं एकजीव करून घ्यायचं म्हणजे गूळ आपला पटकन विरघळतो आणि पिठाला रंग सुद्धा खूप छान येतो। बघा पीठ आपलं चांगलं एकजीव झालेलं आहे, ओलसरपणा आलाय। तर या पिठाच्या अशा पद्धतीने आपल्याला लाडू बांधून ठेवायचे। बघा सहज असे लाडू याचे तयार झालेत। आता एक डब्यामध्ये घालून ठेवायचे। 3 दिवस आपण तांदूळ भिजवून घेतले। 3 दिवसासाठी पीठ आपल्याला असं मुरत ठेवायचे म्हणजे अनारसे खूप छान तयार होते। दुसऱ्या दिवशी मी हे लाडू बाहेर काढले आणि बघा अशा पद्धतीने पुन्हा हे पीठ मी चांगलं मळून घेतलं। आता 3 दिवस पीठ छान असं मुरून घेतल्यानंतर चौथ्या दिवशी आपल्याला अनारसे तयार करायचे। तुम्ही बघू शकता कलर खूप छान आलाय पिठाला आणि पीठ अगदी मऊसूत असं आपलं झालंय। आता आपण काय करूया, 2-3 चमचे दूध घेऊ आणि फक्त हाताला दूध चोळून घ्यायचं आणि हे पीठ छान असं मळून घ्यायचंय। खूप जास्त दुधाचा वापर करू नका, पीठ पातळ होऊ शकतं। बघा मी अशा पद्धतीने पीठ अगदी थोड्याशा दुधाचा वापर करून मळून घेतलंय। पिठाला खूप छान असा रंग आलाय आणि छान असं हे पीठ तयार झालंय। असं पीठ तयार करून घेतलं की अनारसे मस्त असे जाळीदार बनतात। आता लाटायची एकदम सोपी पद्धत बघूया। एक थापत बसण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही अनारसे बनवून बघा, खूप सोपी पद्धत आहे। तर आपण प्लास्टिकचे 2 कवर घेतले आणि याच्यावरती हे पीठ ठेवून अशा पद्धतीने मध्यम आकाराची एक पोळी तयार केली। आता एक छोटी वाटी घ्यायची आणि त्याने एकसारख्या आकारामध्ये असे अनारसे कट करून घ्यायचे। बघा एक सोबत भरपूर असे अनारसे आपले तयार होतात, अजिबात आपल्याला जास्त वेळ लागत नाही। आता साईडचं जे पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचे। साईडचं पीठ काढून घेतलं की याच्यावरती आपल्याला एक साईडनी खसखस अशी बोटाने व्यवस्थित अशी दाबून घ्यायची। बघा छान असे अनारसे एक सोबत आपले एवढे तयार झालेत। आता आपण तळायला घेऊया। कढईमध्ये आपण तेल ठेवलं होतं तापण्यासाठी, गॅस मध्यम करायचा आहे। खूप कडकडीत तेल गरम करायचं नाही किंवा खूप कमी सुद्धा गॅस ठेवायचं नाही। कमी जर ठेवला तर तेलामध्ये ते लगेच विरघळतील आणि फुल गॅस जर ठेवला तर खूप जास्त कडक होतील। गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आणि छान असे जाळीदार अनारसे आपल्याला हे तळून घ्यायचे। तर बघा किती मस्त अशी जाळी पडली आणि तेलामधून काढले की आपल्याला चाळणीवरती घालायचे म्हणजे याच्यामध्ये जे काही तेल आहे ते संपूर्ण निघून जातं, अजिबात तेलकट राहत नाही। तर बघा किती मस्त असे अनारसे आपले तयार झाले। याच पद्धतीने इथे मी अनारसे बनवून घेतले। खूप जाळीदार आणि सुंदर असे आपले हे अनारसे तयार झाले। एकदम लाटण्याची सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केली। अशा पद्धतीने दिवाळीला तुम्ही सुद्धा अनारसे नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हे अनारसे कसे वाटले। अगदी सोपी पद्धत आहे। खूप छान असे जाळीदार अनारसे तयार झाले, अजिबात तेलकट नाही, कडक नाही, आतून सुद्धा छान अशी जाळी पडली। तर या दिवाळीमध्ये तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने अनारसे नक्की बनवून बघा। धन्यवाद।